की बाबा आपली आणखी एक कोंबडी खुडूक झालेली आहे। हे बघा इकडं ट्रॉली लावलेली आहे, मी ट्रॉलीमध्ये बसली आहे। आता कन्फर्म धरले, आता काय टेन्शन नाही। मी जवळ गेलो का कुठं राहिली, नवीन आहे त्याच्यामुळं। आत्ताच मला आपल्या एक सबस्क्रायबरचा फोन आला होता, जे कुकाण्यावरून जे आपल्याकडे मशीन ठेवून गेला होता ना भाई, त्याचा फोन आला होता की बाबा त्याची पिल्लं निघले सक्सेसफुली। आज काय खुशखबरच खुशखबर आहे भाऊ, आपली कोंबडी मस्तपैकी अंड्यावर बसलेली आहे। मला आहे ना हेच आत्ता व्हिडिओ बनवायचा आत्ता उद्देश हा होता की बाबा आहे ना, मला लई जणांच्या कमेंट होत्या, त्या इंस्टावर मेसेज येत होते, यूट्यूबवर कमेंट होत होत्या, कोंबडी आहे ना खुडूकच होत नाही आहे, आणि जर खुडूक जर झाली तर हे असे नाटकं करून राहिले। आत्ताच कशी आपली कोंबडी जवळ गेलं गेलं की उठून पळती, तसे नाटकं करून राहिली, त्याला उपाय काय आहे? सगळ्यात पहिले आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ की बाबा कोंबडी खुडूक का होत नाही आहे। हे बघा, कोंबडी खुडूक होत असती, ती खुडूकच असती 10-15 दिवस, ती म्हणजे 21 दिवसांनी खुडूकवर आली ना, 21 दिवस जर तुम्ही अंड्यावर बसवलं तर 21 दिवस खुडूक राहती, आणि जर अंड्यावर नाही बसवलं ती 15 दिवस खुडूक राहती। आणि त्या 15 दिवसात तुम्ही कधी पण तिला अंड्यावर बसू शकता। आणि खुडूकपणा आला कोंबडीचा, तिचे लक्षण असे की ती खायला कमी करण, खुरड्यापाशी जाऊन बसन, एका ठिकाणी जास्त वेळ जाऊन बसन। जे आपले सबस्क्रायबर व्हिडिओ बघतात ना आपले, त्यांच्याकडे बी कोंबड्या आहेत, पण ते काय करतात, सकाळी दुपारी संध्याकाळी हे तिन्ही टाईम अंडे काढून नेतात। म्हणजे कोंबडीने अंडं दिलं का लगेच काढून घरी न्यायचं, जरी दिलं एखादं ठेवायचं तिथं, बाकीचे अंडे सगळे काढून न्यायचे। तर असं आहे ना, करू नका। मी पण असं करीत होतो पहिले, माझे पण 2-3 कोंबड्या, म्हणजे आधी 4-5 वर्ष कोंबड्याच खुडूक राहिना, मी पण हँग झालो होतो, कमून राहिना मग नंतर मला कळलं बाबा कोंबड्याला अंडेच दिसना, तर ते कशावर बसताना कसे खुडूक राहतं। तर आपण काय करायचं, कोंबड्याचे अंडे आहेत ना संध्याकाळी काढायचे। संध्याकाळी कधी आपण कोंबड्या कोंडतो ना तवा काढायचे, आणि तवा दिवसभर लक्ष द्यायचं की बाबा कोंबड्या कुठं अंडे देऊ राहिले। एक ठिकाणी कुठेतरी अंडे कोंबडे देत असतात, सगळे मिळून देत नसल्या तर 2-3 ठिकाणी 2-2 कोंबडे कुठेतरी अंडे देतच असतात। तिथं लक्ष द्यायचं की बाबा आपली जी कोंबडी खुडूक झालेली आहे, तिच्यावर तुम्हाला डाऊट येतोय, किंवा कोंबडी एखादी खुडूक झालेली आहे, डाऊट बी नाही आला, काय लक्षात नाही ते बाबा अंड्यावर कुठं जाऊन बसू राहिली, अंड्यावरती बसती का, किती वेळ बसतीये, काय चाललंय तिचं, खायला येते का, किती वेळ खातीये, कुठं परत जाते का, अंड्यावर बसते का, हे निरीक्षण करायचं। एका दिवसात निरीक्षण होतं। आता मला ध्यानात नव्हतं, मनात नव्हतं, हे बघा मी आत्ता बघितलं, आत्ता उठून बघितली, ती उठून गेली, खाल्लं पिल्लं परत जाऊन बसली। तर ही प्युअर गावरान कोंबडी आहे, आणि प्युअर आता ही ब्रुडीला आलेली आहे। आता हिचं मी प्रॉपर सोय करणार आहे, पण हे लक्षात घ्या आधी की बाबा त्यांना आहे ना कोंबड्यांना अंडे दिसले पाहिजे आधी, तेव्हाच ते आपल्याला कळतं की बाबा ह्या कोंबडी खुडूक झालेली आहे। नाही तर कोंबडी खुडूक झालेली असती पण आपल्याला कळत नाही, तशी ती 15 दिवस खुडूक असती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे। आणि दुसरा प्रश्न हो की बाबा कोंबडी अशी पळू राहिली, तर तिला एकच उपाय आहे, कोंबडी घ्यायची, अंडे घ्यायचे, आणि तुम्हाला कोंबडी जिथं बसवायची आणि तिथं गपचूप बसवायची, आणि तिच्यावर काहीतरी झाकण ठेवून द्यायचं, आणि तिला 2 दिवस 1.5 दिवस छेडायचंच नाही। म्हणजे आजचा दिवस पूर्ण जाऊन द्यायचा, आणि उद्याचे 12 किंवा 6 तास पूर्ण जाऊन द्यायचे, तिला तिथंच बसून द्यायचं, तिला काहीच होत नाही, तिने खाल्लं नाही आणि काय पेलं नाही तरी तिला काहीच होत नाही। कारण की आपण जी कोंबडी बसवतो ना, ती 1.5 दिवसांनीच आपल्याला अंड्यावरून उठून थोडंफार खायला सोडून द्यावं लागते। ती काहीच करत नाही, घाणसुद्धा करत नाही अंडे, ती गपचूप आपले अंडे घेऊन बसते आणि त्यांना उब देत असते। आता मी तेच करणार आहे। मी एक कॅरेट घेतलंय, त्याच्यात आहे ना गव्हाचा भुसा ठेवलाय। तुम्ही आहे ना तेलाचा डबा घेऊ शकतात, किंवा जमिनीवर पण बसू शकतात जर जमीन अशी ओली नसली तर। आता चला याच्यात आहे ना लिंबाचा पाला घ्यायचा, जेणेकरून ना किडे मकोडे काही येत नाहीत आणि कोंबडीला पण इजा होत नाहीत। लिंबाचा पाला सगळ्यात आयुर्वेदिक, थोडासा लिंबाचा पाला। तर इथं घ्यायची हळूच कोंबडी, बाबाकडे देतो आता हिला, पॅक धरा। बघा कोंबडा लगे अडवणी करायला आला, त्याच्यामुळे कोंबड्या बसून कोंबडी कधी बी लांबच ठेवायची। आता घेतो हिच्या खालचे 5 अंडे। आता आहे ना तिला काल 5च अंड्यावर बसवलं होतं मी, त्याच्यामुळे आता हे 5च अंडे ठेवतोय। आज निघले काही अंडे मग ठेवीन, अजून 2 दिवस आपण ठेवू शकतो, जेणेकरून पिल्लं एक निघतात। 2 दिवसाच्या पुढं काय पिल्लं अंडे नेऊ नका, कारण की 2 दिवसाच्या पुढं जर गेले तर लय परेशानी होती नंतर। मी जे आत्ता हे पिल्लं काढले ना, इथं कोंडलेत मी, आत्ता हे जे पिल्लं काढले ना मी इथं आहे ना, मी 3-4 दिवसाचा गॅप दिला होता। इतकी परेशानी झाली, काय विषय व्हायचा की कोंबडी आहे ना या पिल्लांना जी पहिले निघली होती का त्यांना आहे ना खायला प्यायलाच नेत नव्हती, अंड्यावरच बसून राहायची। त्याच्यामुळे आहे ना माझे 1-2 पिल्लं मेले। त्याच्यामुळे ही काळजी घ्या की बाबा तुम्ही अंडे आहे ना जेवढे तुम्हाला टाकता येते पहिल्या 2 दिवसातच टाका, घेऊ बसून कोंबडीला। आता मी फळी पण आणली आहे त्याच्यावर ठेवायला, चल बसवा बाबा आता कोंबडीला।
कोंबडी आता नवीन जागेवर जास्त हे होत नाही बरं का बघा, येड्यावानी करती. त्याच्यामुळे विषय काय करायचा की लगेच तिच्यावर लगेच द्यायचं ठेवून. झाली बसली आपली कोंबडी. बघा कशी येड्यावानी करते, बाहेर निघायचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे आहे ना तशीच ठेवून द्यायची. आता तिला हालचालच करायची नाही. फक्त भांडा असं निवडा की बाबा वरतून जे झाकण ठेवताय ना तुम्ही तिथून ऑक्सिजन गेला पाहिजे, किंवा खालून जे ठेवताय ना तिथून ऑक्सिजन गेला पाहिजे. दोन्हीकडून कुठून तरी. तिला काय कळाना नेमकी काय झालंय काय नाही. बसंती आता जसे जसे तिला अंडे दिसते तसे. आता अजून अंडे निघले का बघा. आता अजून अंडे निघले का तसे कोंबड्या बसल्याच आहेत बरं का अंडे द्यायला. लगेच ठेवू आपण तिच्या खाली. आता आज निघतेन, आज 10-15 निघतेन, ते देऊन टाकू. झाले तिच्या खाली ती अंडे. आता मी आत्ता कोंबडी कोंडली का तिला आज नाही उद्या नाही थेट परवा सकाळी खायला सोडणार. आणि एक अर्ध्या तासात ती स्वतःच्या मनाने 100% तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून, ती स्वतःच्या मनाने त्या अंड्यावर जाऊन बसणार. आणि ती बसली का आपल्याला फक्त झाकण ठेवून द्यायचं. कारण की दुसऱ्या कोंबड्यांनी त्यांना येड्यावण नाही केलं पाहिजे. कोंबडी तर भोलं येडे असतात, त्यांना पाठीत जवळजवळ टुचा मारते. त्याच्यामुळे त्यांनी येड्यावण नाही केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपणच स्वतःने झाकण ठेवून द्यायचं. कारण की तुम्ही झाकण ठेवा नाहीत नका ठेवू, ती काय तिथून उठणार नाही. आता फक्त आपल्या सुरक्षेसाठी, कोंबडीच्या सुरक्षेसाठी झाकण ठेवून द्यायचं. कारण की अंडे नाही फुटले पाहिजे. आणि ना कमीत कमी कोंबडी खाली 21 ते 25 अंडेच ठेवा. 30-40 अंडे ठेवते ते कोंबडीला तेवढे अंडे धरता येत नाही. आणि काही 5-6 अंडे बी ठेवते. का असं होतं की बाबा 3-4 पिल्लं निघत आहेत आणि ते 3-4 पिल्लं घेऊन आखी कोंबडी कुतती. त्याच्यामुळे आहे ना कमीत कमी 21 ते 25 पिल्लं तिच्या खाली निघले पाहिजे. अशा हिशोबाने अंडे ठेवा. 30च्या आतच राहू द्या, 30च्या बाहेर बी नका जाऊ आणि 20च्या आत बी नका येऊन देऊ. आणि अंडे 3-4 दिवसच्या आतलेच ठेवा. आठवडाभर झाला आहे आता फ्रीजमध्ये ठेवले होते, नका ठेवू. सगळं करून बघितलं आहे, सगळे गंदे अंडे निघत आहेत. आणि कोंबडीला असं की बाबा आता सोडलं आहे, आता रात्रभर बसवलं नाही, इकडं कोंबड्या सोडलं तर जमन. हां तिला तिथंच बसून त्या कोंबड्यावरती बसती, आपाप खाती. तिथं आपण फक्त सोय करायची. खुरडं जर असलं तुमचं तर खुरड्यात जिथं बसवली असेल ना कोंबडी, सगळ्या कोंबड्या बाहेर सोडून दिल्या की दिवसभर, तर दुपारी मस्तपैकी तिला खायला प्यायला सोय करायची. पाण्याचं थोडं बाऊल भरून ठेवायचा, खायला प्यायला थोडं बाऊलमध्ये ठेवायचं. एक अर्ध्या तासात सोडायचं आणि जिथं जे आपण बसवले असेल त्याच्यावरचं झाकून काढून ठेवायचं. ती मस्तपैकी खाती पिती आणि ती जागेवर जाऊन बसती. तर मला वाटतं की बाबा तुमच्या सगळ्या प्रश्नांचे तुम्हाला आन्सर भेटले असते ना. आता माझी ही पण कोंबडी अड्यावानी करून राहिली माझ्यामध्ये. ही पण खुडूक झाली, हे कर राहिली. आणि 3दाच तिकडे आहे ना, आता तिकडची काढून तिकडे बसवलीवर मी ती कोंबडी तिकडे जाऊन बघू राहिली. आता हिला पण संध्याकाळपर्यंत करावं लागत आहे ॲडजस्ट अंड्याचं. हे असं होतं, एकदाच खुडूक होत्यात झाल्या तर, नाही तर खुडूकच होत नाहीत. अंड्याचा असा मॅटर होतं की बाबा लवकर अंडेच भेटत नाही. कालच आजीने 15-20 अंडे विकून टाकलेत गिरायकाला. आता अंडे भेटणार, काय टेन्शन नाही आहे. आज उद्या अंडे निघून जाते. आज 10-15 उद्या 10-15 असे 30 अंडे निघून जाते. आणि मग लगेच आपण दोन्ही बी कोंबडे बसून टाकू. आता ही पण येड्यावानी करून राहिली, तुम्हाला दाखवलं असं. तेव्हा तिथे जाऊन बसती उठती. आज जेवढे अंडे निघते ना तेवढे हिच्या खाली पण टाकतो. आणि उद्या जेवढे निघते ना मग दोन्हीला हाफ करून टाकतो. उद्या जर 15 निघले तर 7 इकडं 8 इकडं असे करून टाकतो. म्हणजे कसं सॉर्ट आउट होऊन जाईल सगळं. आता आपण जी कोंबडी बसवली का 21 दिवसानंतर हे अशीच पिल्लं काढीन. आणि आता बघा ही कोंबडी शिकू राहिली पिल्लांना की बाबा कसं खायचं कसं नाही. पण एकच विशेष गोष्ट या कोंबडीची गेली की ती साफ पाणी ठेवा, ते त्याच्यात माती टाकणारच. चला आता ही दुसरी कोंबडी आहे, ते बघा पिल्लं कशी चोची बशी जाते लगेच. सावधान होती लगेच.